पुण्याच्या त्या प्रतियश रुग्णालयातील ICU वॉर्डमध्ये एक भयंकर जीवघेणी शांतता पसरली होती. ती शांतता फक्त ECG मशीनच्या बीप 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 या एका सुन्न करणाऱ्या आवाजाने भंग पावत होती. रात्रीचे 2:30 वाजले होते. ICUच्या त्या पांढऱ्या शुभ्र निर्जंतुक भिंती, डोळ्यांवर येणारा तो प्रखर पांढरा प्रकाश आणि हवेत भरून राहिलेला औषधांचा आणि सलाईंचा तो उग्र दर्प, या सगळ्या वातावरणात नेहा हळूहळू शुद्धीवर येत होती. शुद्धीवर येतानाची ती पहिली जाणीव एखाद्या भयानक दुःस्वप्नासारखी होती. तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण पापण्या जड झाल्या होत्या. एक दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करताच तिच्या छातीत एक जीवघेणी कळ उठली. तिच्या उजव्या बाजूच्या बरगंड्याचे हाड मोडले होते. प्रत्येक श्वासासोबत छातीत हजारो सुया खुपसल्यासारख्या वेदना होत होत्या. तिने आपला उजवा हात हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो जड आणि बधीर वाटत होता. तिच्या उजव्या हातावर खांद्यापासून खालीपर्यंत एक जाडजूड पांढरे प्लास्टर चढवलेले होते. तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर रुग्णालयाचा ID बँड बांधलेला होता आणि नसांमधून सलाईनचे थेंब संतपणे शरीरात भिनत होते. काही तासांपूर्वीच पुण्याच्या चांदणी चौकाजवळून घरी परतताना एका भरधाव ट्रकने तिच्या कारला जोरदार धडक दिली होती. तो प्रसंग आठवताच नेहाच्या अंगावर काटा आला. पण स्वतःच्या शारीरिक वेदनेपेक्षाही एक भयंकर मोठी, काळजाला घरे पाडणारी वेदना तिच्या मेंदूत धावू लागली. मायरा, तिची अवघी 6 आठवड्यांची चिमुकली मायरा. नेहाचा जीव कासावीस झाला. अनिकेत, तिचा नवरा, एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी बंगळूरला गेला होता. अपघाताची बातमी कळताच तो तिथे अक्षरशः वेडापिसा झाला होता. त्याने पहिली फ्लाईट पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला पुण्याला पोचायला सकाळ उजाडणार होती. फोनवर अनिकेतचा तो काळजीने कापणारा, हतबल झालेला आवाज नेहाला अजूनही ऐकू येत होता. नेहा, तू प्लीज हिंमत हरू नकोस. मी निघालोय, पण मला यायला सकाळ होईल. मायराचं काय? तिला कुणाकडे तरी ठेवायला हवं. घरी मायरा पाळणाघरातील बाईंसोबत, सुमन मावशींसोबत होती. सुमन मावशी खूप चांगल्या होत्या, पण त्यांची स्वतःची काही कौटुंबिक बंधने होती. रात्री 11 वाजेपर्यंत त्या थांबल्या होत्या, पण त्यांना त्यांच्या घरी जाणं भाग होतं. एक 6 आठवड्याचं बाळ पूर्ण रात्रभर आईवडिलांशिवाय कसं राहणार, या विचाराने ICUच्या त्या थंडगार AC मध्येही नेहाच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. अशा हतबल, असहाय्य आणि वेदनेने तडफडणाऱ्या क्षणी कोणत्याही मुलीला जगातला सर्वात सुरक्षित आधार एकच वाटतो, आई. पण खरेच प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी संकटाच्या क्षणी धावून येते का? आणि जेव्हा आपलंच माणूस आपल्या गरजेच्या वेळी एकटं सोडतं, तेव्हा माणसाने नातं वाचवावं की स्वतःचा स्वाभिमान? तुमच्या मनातही हा प्रश्न आला असेल तर कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मते मुलीच्या कष्टांची किंमत माहेरच्यांना कधी कळते हे कमेंटमध्ये जरूर सांगा. नर्सच्या परवानगीने तिचा मोबाईल शेजारच्या छोट्या टेबलवर ठेवला होता. नेहाने मोठ्या कष्टाने आपला डावा हात ताणला आणि तो मोबाईल हातात घेतला. मोबाईलची स्क्रीन फुटली होती, पण तो चालू होता. तिने थरथरण्या बोटांनी कॉन्टॅक्ट लिस्टमधून एक नंबर शोधला. आई. ठाण्यात नौपाड्यामध्ये नेहाचे आईवडील राहायचे. वडील प्रकाशराव, खूप साधे आणि प्रामाणिक, पण गेली काही वर्ष आजारपणाने ग्रासलेली. आणि आई कांचन, दिसायला अत्यंत रुबाबदार, कायम समाजात आणि नातेवाईकांमध्ये स्वतःची एक वेगळी प्रतिष्ठा मिळवणारी. नेहाने कधीच आईकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या नाहीत, पण आज प्रसंगच असा होता की तिला आईची नितांत गरज होती. आज तिच्या पदरात पडलेलं ते 6 आठवड्यांचं पोर आईच्या खुशीसाठी रडत असेल, या विचाराने नेहाचा गळा दाटून आला. तिने फोन लावला. रात्रीच्या त्या सामसुमीत फोनची रिंग वाजत होती. एकदा, दोनदा, तिसऱ्या रिंगला पलीकडून फोन उचलला गेला. हॅलो. झोपेतून उठलेला पण कमालीचा कोरडा आणि किंचितसा चिडलेला आवाज आला. कांचनचा आवाज. त्यात लेकीचा रात्री 2:30 वाजता फोन आल्यावर आईच्या जीवाची जी घालमेल असायला हवी तिचा लवलेशही नव्हता. आई. नेहाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. आई, मी नेहा. काय ग नेहा? अगं वेळ बघितलीस का? या वेळेला फोन करायला काय झालं आता नवीन? कांचनचा आवाज आता स्पष्ट आणि वैतागलेला होता. आई, माझा अपघात झालाय. नेहा रडत एका शब्दासाठी श्वास ओढत बोलत होती. छातीतील मोडलेल्या बरगड्या तिला बोलू देत नव्हत्या. मी पुण्यात ICUमध्ये आहे आई.
माझ्या छातीचं हाड मोडलंय, हाताला प्लास्टर आहे. पलीकडे काही सेकंद शांतता पसरली. नेहाला वाटलं आता आई घाबरेल. आता ती म्हणेल, अगं काय सांगतेस, मी आत्ताच्या आत्ता टॅक्सी करते आणि येते. पण तसं काहीच घडलं नाही. अरे देवा, कसं चालवतेस तू गाडी, तुझं लक्ष कुठे असतं? कांचनने काळजीपेक्षा दोष देणारा सूर लावला. आई प्लीज, मला तुझी खूप गरज आहे, नेहा कशी बशी म्हणाली. अनिकेत बंगळूरला आहे, तो सकाळपर्यंत पोहोचू शकणार नाही. घरी मायरा एकटी आहे ग आई. सुमन मावशींना जायला उशीर झालाय, ते रात्री थांबू शकत नाहीत. एक 6 आठवड्यांचं बाळ. आई तू येशील का ग? टॅक्सी करून ये, मी सगळे पैसे देते, फक्त सकाळपर्यंत. अनिकेत येईपर्यंत मायराजवळ थांब प्लीज आई. नेहा अक्षरशः गयावया करत होती. ICUच्या त्या बेडवर स्वतःच्या वेदना विसरून ते एका आईच्या ममतेची भीक मागत होती. पण पलीकडून आलेले शब्द नेहाच्या कानात वितळलेल्या शिसासारखे ओतले गेले. अगं पण मला कसं जमेल आता? कांचन अतिशय थंडपणे आणि व्यावहारिक सुरात म्हणाली. नेहा स्तब्ध झाली. कसं जमेल हा प्रश्न एक आई तिच्या मरणासन्न मुलीला कसा विचारू शकते? कांचन पुढे बोलत होती. तिचे शब्द एखाद्या धारधार तलवारीसारखे नेहाच्या काळजाचे तुकडे करत होती. अगं उद्या माझ्या भिशी मंडळाची मोठी सणासुदीची पार्टी आहे, आपल्याच घरी आहे. सगळ्या बायका येणार आहेत. केवढी तयारी करायची आहे मला. आणि तुला तर माहिती आहे, तुझी लाडकी बहीण रिया तिच्या मैत्रिणींसोबत गोव्याला गेले ट्रिपला. तिच्या त्या बुटीकचं सगळं काम, ते कपड्यांचे ऑर्डर्स, गिराईक, हे सगळं मलाच बघावं लागतंय. मी ठाणे सोडून अशी अचानक पुण्याला कशी येऊ? नेहाचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिच्या 6 आठवड्यांच्या उपाशीपोटी रडणाऱ्या नातीपेक्षा, ICUमध्ये मृत्यूशी झुंजणाऱ्या स्वतःच्या मोठ्या मुलीपेक्षा कांचनला उद्याची भिशीची पार्टी आणि धाकट्या मुलीच्या बुटीकचं काम जास्त महत्त्वाचं वाटत होतं. नेहा काहीच बोलू शकली नाही. तिच्या घशात एक मोठा आवंडा अडकला. कांचन तिथेच थांबली नाही. तिने नेहमीप्रमाणे नेहालाच कमी लेखणारा आणि रियाची स्तुती करणारा, तो हमखास वापरला जाणारा टोमणा मारलाच. अत्यंत तिरस्काराने ती म्हणाली, आणि तू काय ऐनवेळी काढलंस? तुझ्या धाकट्या बहिणीला बघ जरा. रिया कधी अशी ऐनवेळी अडचण निर्माण करत नाही. तिचं सगळं कसं प्लॅनिंग असतं. तुला ना कधीच स्वतःचं घर आणि स्वतःची कामं नीट मॅनेज करता आली नाहीत. नेहमीच काहीतरी घोळ घालतेस. आता बघू, मी सकाळी उठले की तुझ्या बाबांना विचारते, जमलं तर येऊ आम्ही. रिया कधी अशी ऐनवेळी अडचण निर्माण करत नाही. हे वाक्य नेहाच्या कानात घुमू लागलं. अपघात ही काही मुद्दाम निर्माण केलेली अडचण असते का? एका भरधाव ट्रकने येऊन धडक देणं हे प्लॅनिंगचा भाग नसतो, हे या बाईला कसं समजत नाहीये? आई, नेहाने अत्यंत क्षीण आवाजात हाक मारली. पण पलीकडून फोन कट झाला. टू टू टू. हा आवाज ICUच्या त्या ECG मशीनच्या आवाजात मिसळून गेला. मोबाईल नेहाच्या हातातून निसटून पांढरा शुभ्र चादरीवर पडला. रुग्णालयातील शांतता आता नेहाला खायला उठली होती. छातीतील वेदना आता काहीच वाटत नव्हत्या, कारण तिच्या अंतःकरणात पडलेलं भगदाड त्यापेक्षा कित्येक पटीने मोठं होतं. लहानपणापासून तिने कायम हेच पाहिलं होतं. रियाला मिळणारे लाड, रियासाठी आईने केलेला खर्च आणि नेहाच्या वाट्याला आलेली फक्त आणि फक्त जबाबदारी. घरचं काहीही असो, पैसा लागो, आजारपण असो, नेहा कायम त्या घराचा भक्कम खांब बनून उभी राहिली होती. तिने स्वतःच्या इच्छा, स्वतःचं तारुण्य, अगदी स्वतःचा संसारही बाजूला ठेवून कायम आईवडिलांना आणि रियाला प्राधान्य दिलं होतं. पण आज जेव्हा तिला आयुष्यात पहिल्यांदा मदतीची गरज लागली होती, तेव्हा तिच्या जन्मदात्रीने तिला आणि तिच्या नवजात बाळाला वाऱ्यावर सोडलं होतं. कारण काय? तर एक भिशीची पार्टी आणि गोव्याला मजा मारायला गेलेल्या बहिणीचं बुटीक. एका ड्युटीवर असलेल्या नर्सने नेहाच्या जवळ येऊन विचारले, मॅडम सगळं ठीक आहे ना? कोणी येते ना घरून? नेहाने त्या नर्सकडे पाहिले. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. ते अश्रू शारीरिक वेदनेचे नव्हते, तर एका भयंकर मोठ्या विश्वासाच्या तड्याचे होते. तिने मान हलवून नर्सला हो खुणावलं. नर्स गेल्यावर नेहाने डोळे घट्ट मिटून घेतले. गरम अश्रूंच्या धारा तिच्या गालांवरून उघडून त्या पांढऱ्या उशीत सामावू लागल्या. तिने रडून घेतलं, मनसोक्त रडून घेतलं. स्वतःच्या नशिबावर, स्वतःच्या भोळेपणावर आणि कायम कुटुंबासाठी गृहीत धरले गेल्याबद्दल. पण काही मिनिटातच ते अश्रू थांबले. नेहाने डोळे उघडले. आता त्या डोळ्यात वेदना नव्हती, हतबलता नव्हती,
किंवा मदतीची याचनाही नव्हती. त्या डोळ्यात होता एक भयंकर कोरडेपणा, एक अशी शून्यता जी फक्त तेव्हाच येते जेव्हा एखादा माणूस आतून पूर्णपणे तुटतो आणि राखेतून नव्याने उभा राहतो. आज या आयसीयूच्या थंडगार बेडवर फक्त तिची हाडच मोडली नव्हती, तर रक्ताच्या नात्यांवरचा, विशेषतः आईच्या खोट्या प्रेमावरचा तिचा उरलासुरला विश्वासही कायमचा मोडून पडला होता. तिच्या मेंदूत विचारांचे चक्र वेगाने फिरू लागले. तिला तर कुणाचीच गरज नव्हती. ती स्वतःच्या बाळासाठी आणि स्वतःसाठी खंबीरपणे उभी राहणार होती. नेहाने आपला डावा हात पुन्हा ताणला आणि डोळ्यांतील उरलेले अश्रू पुसून काढले. चेहऱ्यावर एक कठोर निश्चयी भाव आला. तिने स्वतःशीच एक घट्ट निश्चय केला. आजपर्यंत मी या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पण आजपासून आत्ता बास. आता त्यांना समजेल, ज्या खांबावर ते आजवर उभे आहेत ते खांबच जर मी काढून घेतला तर त्यांचा हा खोटा डोलारा कसा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळतो. हा फक्त एक विचार नव्हता, तर येणारा एका मोठ्या वादळाची, एका भयंकर सत्याची ती पहिली ठिणगी होती. एका नव्या नेहाचा त्या आयसीयूच्या बेडवर जन्म झाला होता. आयसीयूच्या त्या पांढरशुभ्र छताकडे एकटक पाहत नेहा काही क्षण तशीच पडून राहिली. तिच्या डोळ्यातील अश्रू आता पूर्णपणे आटले होते. जेव्हा माणसाचा सर्वात जवळच्या नात्यांवरचा विश्वास उडतो तेव्हा तो माणूस रडत नाही, तो आतून एका दगडासारखा कडक आणि थंड होतो. नेहाची अवस्था आता तशीच झाली होती. स्वतःच्या आईने नवजात नातीला वाऱ्यावर सोडल्याचा तो धक्का पचवणे सोपे नव्हते, पण आता रडत बसण्याची वेळ नव्हती. तिच्या आत दडलेल्या एका खंबीर आईने आता पुढाकार घेतला होता. माझ्या मायराची जबाबदारी माझी आहे, मला कोणाच्याही भिकेची गरज नाही. तिने स्वतःशीच पुटपुटत एक दीर्घ श्वास घेतला. छातीत वेदना उठली, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तिने पुन्हा आपला मोबाईल डाव्या हातात घेतला. बोटे वेगाने स्क्रीनवर फिरू लागली. पुण्यात काही व्यावसायिक होम केअर आणि नर्सिंग एजन्सीज होत्या, ज्यांची माहिती अनिकेतने मायराच्या जन्मापूर्वीच काढून ठेवली होती. नेहाने एका नामांकित 24 तास सेवा देणाऱ्या एजन्सीचा नंबर शोधला आणि फोन लावला. रात्रीचे 2:45 वाजले होते. पलीकडून एका महिला ऑपरेटरने फोन उचलला. नेहाने अत्यंत स्पष्ट आणि शांत शब्दात आपली अडचण सांगितली. मी आयसीयूमध्ये आहे. घरी माझं 6 आठवड्यांचं बाळ आहे. मला आत्ता या क्षणी एका प्रोफेशनल आणि सर्टिफाईड नाईट नॅनीची गरज आहे. पैसे कितीही लागले तरी चालतील, पण अर्ध्या तासात मला माणूस घरी हवाय. तिचा तो निश्चयी आणि अधिकाराचा आवाज ऐकून एजन्सीनेही तत्परता दाखवली. जवळच्या बाणेर बालेवाडी परिसरात उपलब्ध असलेली एजन्सीची एक अनुभवी नर्स पुढील 40 मिनिटातच तिच्या बाणेरच्या फ्लॅटवर पोहोचली. तिचे सुमन मावशींकडून मायराला ताब्यात घेतले आणि नेहाला व्हॉट्सॲपवर एक फोटो पाठवला. त्या फोटोत मायरा त्या नवीन नर्सच्या कुशीत अगदी शांतपणे झोपली होती. तो फोटो पाहताच नेहाच्या जीवात जीव आला. तिच्या खांद्यावरील एक भयंकर मोठे ओझे उतरले होते. आता मायरा सुरक्षित होती आणि अनिकेत येईपर्यंत तिला काळजी करण्याचे कारण नव्हते. मोबाईल बाजूला ठेवून नेहाने डोळे मिटले, पण आता झोप कोसो दूर होती. तिच्या मेंदूत विचारांचे एक भयंकर मोठे वादळ घोंगावत होते. कुटुंबात नेहमी खंबीर आणि समजूतदार असण्याची किंमत किती भयंकर असू शकते याचा तिला आज साक्षात्कार होत होता. तिचे मन भूतकाळात गेले. ती स्वतःशीच संवाद साधू लागली. का आपण नेहमी गृहीत धरलं जातो? लहानपणापासून मी बघते, घरात काहीही अडचण आली की सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळतात. मी कधीच हट्ट केले नाहीत. मी कधीच माझ्या इच्छा आईबाबांवर लादल्या नाहीत. रियाने मात्र कायम स्वतःचे चोचले पुरवून घेतले आणि मी फक्त जबाबदाऱ्या ओढत राहिले. लोकांना वाटतं की मोठी मुलगी खंबीर आहे, ती सगळं मॅनेज करेल. पण खरं सांगायचं तर लोक तुमच्या खंबीरपणाचं कौतुक यासाठी करत नाहीत की त्यांना तुमचा अभिमान असतो. ते कौतुक यासाठी करतात जेणेकरून त्यांना स्वतःला कधीच ती जबाबदारी उचलावी लागू नये. मी या घराचा तो मुख्य खांब बनले होते, ज्याच्यावर सर्व भार टाकून बाकीचे लोक आरामात झोपत होते. पण आज जेव्हा मला आधाराची गरज लागली तेव्हा त्यांनी मलाच वाऱ्यावर सोडलं. हा विचार तिच्या मनाला तीळ तीळ कापत होता. अनिकेशी लग्न झाल्यापासून तिने स्वतःच्या संसारात किती तडजोडी केल्या होत्या हे आज तिला नव्याने आठवत होतं. अनिकेत कधीच काही बोलला नाही. तो कायम तिच्या पाठीशी उभा राहिला. त्याने स्वतःच्या घराचा इंटिरियर लांबणीवर टाकलं होतं. स्वतःच्या फॉरेन ट्रिप्स रद्द केल्या होत्या, कारण आईबाबांना माझी गरज आहे हेच पालुपद नेहा कायम लावत आली होती. याच विचारांच्या गर्दीत नेहाने पुन्हा मोबाईल हातात घेतला.
तिच्या मनात एक भयंकर शंका डोकावली होती. तिने मोबाईलमध्ये तिचे बँकिंग ॲप उघडले. अंधाऱ्या ICUमध्ये मोबाईलच्या त्या निळ्या पांढऱ्या प्रकाशात तिचा चेहरा एका यंत्रासारखा भावशून्य दिसत होता. तिने ॲपमध्ये स्टँडिंग इन्स्ट्रक्शनचा रकाना उघडला. तिथे तिने 2 महत्त्वाचे ट्रान्सफर सेट केलेले होते. बाबा मेडिसिन 10,000 आणि दुसरे ठाणे हाऊस EMI 8,000. गेल्या 8-9 वर्षांपासून महिन्याची एक तारीख उजाडली की नेहाच्या पगारातील खात्यातून दरमहा 15,000 ते 20,000 रुपये न चुकता एका जॉईंट अकाउंटमध्ये जमा होत होते. वडिलांची बायपास सर्जरी झाली तेव्हा नेहा नुकतीच नोकरीला लागली होती. बापाला पैशांची विवंचना नको आणि आईला घर चालवताना त्रास नको म्हणून तिने स्वतःहून ही जबाबदारी घेतली होती. आजवर तिने कधीच या पैशांचा हिशोब केला नव्हता, कारण नात्यांमध्ये हिशोब नसतात असं तिला वाटायचं. पण आज आईच्या त्या भयंकर कृतज्ञ वागण्याने तिला हिशोब करायला भाग पाडले. तिने मोबाईलच्या कॅल्क्युलेटरवर आकडे टाकले. दरमहा कधी 15,000, कधी 18,000 तर कधी 20,000 गुणिले 12 महिने गुणिले गेली 8.5 वर्षे. स्क्रीनवर आलेला आकडा पाहून नेहाचा श्वास एका सेकंदासाठी थांबला. 16 ते 17 लाखांच्या आसपासची रक्कम, तब्बल 16-17 लाख रुपये. गेल्या 8-9 वर्षात तिने स्वतःच्या घामाचे कष्टाचे 16-17 लाख रुपये माहेरी पाठवले होते. एक मध्यमवर्गीय मुलगी स्वतःच्या संसाराला मुरड घालून इतकी मोठी रक्कम पाठवते आणि तरीही तिची आई तिला म्हणते, तू ऐनवेळी घोळ घालतेस. नेहाने तातडीने ते जॉईंट अकाउंटचे स्टेटमेंट डाउनलोड केले. गेल्या 8-9 वर्षांचे स्टेटमेंट PDF स्वरूपात तिच्या फोनवर उघडले गेले. तिला बघायचे होते की तिने पाठवलेले हे 16 लाख रुपये खरंच बाबांच्या औषधांवर आणि घराच्या हप्त्यांवर खर्च झाले आहेत का. तिने सर्व पान त्या क्षणी तपासले नाहीत, पण मोठ्या रकमेचे आणि ओळखीचे व्यवहार शोधत ती एक एक नोंद पाहू लागली. आणि जसजशी ती ते आकडे पाहत होती तसतशी तिच्या पायाखालची जमीन सरकत होती. ICUच्या त्या थंडगार हवेतही तिच्या अंगाची लाही लाही होत होती. वडील प्रकाशरावांच्या औषधांचा खर्च, फार्मसीची बिले आणि डॉक्टरांच्या फीचे ट्रान्झॅक्शन तिने शोधून काढले. गेल्या 8 वर्षात बाबांच्या औषधांवर आणि घराच्या EMIवर जेमतेम 3 ते 4 लाख रुपये खर्च झाले होते. मग उरलेले जवळपास 12-13 लाख रुपये गेले कुठे. स्टेटमेंटमधील पुढचे आकडे हे का भयानक सत्याचा बुरखा फाडणारे होते. POS ट्रान्झॅक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स 75,000 रुपये. UPI ट्रान्सफर पेशवाई पैठणी 25,000 रुपये. नेहाला आठवले, गेल्या दिवाळीत आईने नातेवाईकांसमोर स्वतःच्या गळ्यातील सोन्याची नवीन ठुशी आणि हातातील भारी पाटल्या मिळवल्या होत्या. हे मी माझ्या साठवलेल्या पैशातून घेतले असा रुबाब तिने मारला होता. नेहाच्या स्वतःच्या घामाच्या पैशातून आईने सोन्याचे दागिने घेऊन स्वतःची हौस भागवली होती. पुढे आणखी भयानक नोंदी होत्या. रिया बुटीक रेट 20,000. मेक माय ट्रिप गोवा हॉलिडे 35,000. ब्युटी पार्लर आणि स्पा 5,000. नेहाचे हात थरथरू लागले. तिला आता समजले होते, ती तिच्या वडिलांचा जीव वाचवत नव्हती. ती तिच्या आईची भिशीतील प्रतिष्ठा आणि बहिणीची चैनीची लाईफस्टाईल स्पॉन्सर करत होती. रियाला कधीही पैशांची अडचण का नाही आली, कारण तिचे लाड पुरवण्यासाठी, तिचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आई नेहाच्या पैशांचा अक्षरशः चुराडा करत होती. कांचनने स्वतःच्या मोठ्या मुलीच्या प्रामाणिकपणाचा आणि भावनांचा अत्यंत नीचपणे गैरवापर केला होता. काय मूर्ख होते मी. नेहा स्वतःशीच पुटपुटले. तिच्या आवाजात आता रडू नव्हते, तर एक भयंकर संताप आणि स्वतःच्या भोळेपणाची चीड होती. मी अनिकेतला सांगायचे की बाबांना महागडी औषधं लागतात आणि इकडे माझी आई माझ्या पैशातून पैठण्या खरेदी करत होती. भिशीतील बायकांसमोर माझा बाप कसा श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी उधळपट्टी करत होती. आणि रिया माझी सख्खी बहीण, तिचे गोव्याचे दौरे माझ्या पैशांवर सुरू होते. तिच्या मनातील आईवडिलांच्या घरची ती पवित्र प्रतिमा आज पूर्णपणे चक्काचूर झाली होती. तिने स्वतःचे आयुष्य एका भ्रामक जगासाठी पणाला लावले होते. ज्या कुटुंबाला तिने देवासारखे मानले त्यांनीच तिला एका पैशाच्या मशीनसारखे वापरले होते. नेहाच्या डोळ्यातील संताप आता एका बर्फात शांततेत बदलला. तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या उजव्या हाताच्या प्लास्टरमध्ये हलकीशी कळ आली, पण तिचे लक्ष त्याच्याकडे नव्हते. तिने मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या ऑटो ट्रान्सफरच्या ऑप्शनवर क्लिक केले. स्क्रीनवर एक मेसेज पॉपअप झाला. आर यू शुअर यू वॉन्ट टू कॅन्सल दिस स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. नेहाने डोळे मिटले. तिच्या डोळ्यांसमोर मायराचा तो उपाशीपोटी रडणारा चेहरा, अनिकेतचा तो काळजीने ग्रासलेला चेहरा आणि कांचनचा तो अत्यंत थंड
निर्दयी आवाज आला. रिया कधी अशी ऐनवेळी अडचण निर्माण करत नाही. नेहाने अत्यंत शांतपणे कोणतीही द्विधा मनस्थिती न ठेवता येस या बटनावर क्लिक केलं. पुढच्या सेकंदाला स्क्रीनवर एक हिरवी टिकमार्क आली आणि मेसेज आला. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन कॅन्सल सक्सेसफुली. दुसरे ट्रान्सफर येस कॅन्सल सक्सेसफुली. गेल्या 9 वर्षांपासून अविरतपणे वाहणारा तो पैशांचा ओघ एकाच सेकंदात एका बटनाच्या क्लिकवर कायमचा थांबला होता. तिने स्वतःच्या आयुष्यातून तो विषारी आणि स्वार्थी नात्यांचा दोर कायमचा कापून टाकला होता. तिने फोन लॉक करून बाजूला ठेवला. आता तिला शांत झोप लागणार होती, कारण आता ती कोणाचीही समजूतदार मुलगी उरली नव्हती. आता ती फक्त स्वतःची आणि मायराची झाली होती. उद्या ठाण्यात काय स्फोट होईल याची तिला पर्वा नव्हती, कारण खरी ठिणगी तर आज या आयसीयूच्या बेडवर पडली होती आणि या आगीत आता कांचनचा खोटा बडेजाव भस्मसात होणार होता. पहाटेचे 4:30 वाजत आले होते. नेहाने मोबाईल बाजूला ठेवला खरा, पण तिच्या डोळ्यात झोप नव्हती. तिच्या मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली होती. 16 लाखांचा विश्वासघात आणि आईचा तो निर्दयीपणा पचवणे सोपे नव्हते. पुण्याच्या त्या रुग्णालयातील आयसीयूमध्ये आता एक भयंकर शांतता पसरली होती. अनिकेत अजूनही प्रवासात होता आणि पहाटेपर्यंत तो पोहोचण्याची कोणतीही शक्यता नव्हती. नेहा डोळे मिटून स्वतःच्याच विचारांच्या चक्रव्यूहात अडकली होती. तेवढ्यात आयसीयूच्या त्या प्रायव्हेट केबिनचा दरवाजा हळूच करकरला. नेहाने दचकून डोळे उघडले. तिला वाटलं अनिकेत आला की काय, किंवा एखादी नर्स राऊंडवर आली असेल. पण दरवाजात जी व्यक्ती उभी होती तिला पाहून नेहाचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. दरवाजात तिचे आजोबा विलासराव उभे होते. अंगात पांढरा सदरा, त्यावर एक जुनी तपकिरी रंगाची शाल, एका हातात आधारासाठी घेतलेली लाकडी काठी आणि दुसऱ्या हातात एक जुनी पिवळी पडलेली फाईल. विलासरावांचे वय 75च्या पुढे होते. त्यांचा स्वभाव शिस्तीचा, करारी आणि अत्यंत स्पष्ट वक्ता होता. ठाण्यात त्यांच्या शब्दाला एक वेगळे वजन होते. पण आज या मध्यरात्री पुण्यात ते इथे कसे? आजोबा? नेहाच्या तोंडातून अविश्वासाने शब्द फुटला. तिच्या घशाला कोरड पडली होती. तुम्ही या वेळेला इथे कसे आलात? विलासराव सावकाश पावले टाकत बेडजवळ आले. आपल्या नातीला या अवस्थेत, मोडलेल्या बरगड्या आणि हाताला असलेल्या प्लास्टर सकट पाहून त्या करारी माणसाचा चेहरा क्षणभर हेलावला. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले, पण त्याने ते लगेच सावरले. काठी खुर्चीला टेकवून ते बेडच्या शेजारी बसले आणि त्याने आपला थरथरणारा सुरकुत्या पडलेला हात नेहाच्या डोक्यावर ठेवला. त्या एका स्पर्शात इतकी माया आणि इतका मोठा आधार होता की आईने वाऱ्यावर सोडलेल्या नेहाला आजोबांच्या त्या स्पर्शाने अचानक भरून आले. रडू नकोस पोरी, विलासराव अत्यंत जड आणि गंभीर आवाजात म्हणाले. त्यांचा आवाज खर्चातला होता. ज्याने तुझ्या अश्रूंची कधीच किंमत ठेवली नाही त्यांच्यासाठी हे मोती गळायचे नसतात. पण आजोबा, तुम्हाला कसं समजलं आणि तुम्ही एकटे कसे आलात? नेहाने हुंदकावरत विचारले. अनिकेतचा फोन आला होता मला, विलासराव शांतपणे म्हणाले. त्याला माहिती होतं की कांचनने तुला नकार दिलाय. तो बिचारा तिकडे बंगळूरमध्ये तडफडत होता. म्हणाला, आजोबा, नेहा तिथे एकटी आहे, मायरा घरी आहे, सासूबांनी यायला नकार दिलाय. हे ऐकलं आणि माझ्या तळपायची आग मस्तकातच गेली. रात्रीच ओळखीच्या ड्रायव्हरला फोन करून गाडी काढली आणि मी लगेच निघालो. मायराकडे नर्स पोचल्याचं मला अनिकेतनेच वाटेतच सांगितलं आणि मग मी थेट इथे रुग्णालयात आलो. नेहाने डोळे मिटून घेतले. आजोबांना माझ्या आईचं सत्य समजलं या विचाराने तिला कुठेतरी अपराधी वाटत होतं. पण विलासराव जे पुढे बोलले ते ऐकून नेहाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तुला काय वाटतं नेहा? कांचन काय करते हे मला आणि तुझ्या दिवंगत आजीला माहीत नव्हतं? विलासरावांनी आपल्या हातातील ती जुनी फाईल स्वतःच्या मांडीवर ठेवली. पोरी, मी जन्म घातल्या माझ्या मुलाला, प्रकाशला. तो साधा आहे, सरळमार्गी आहे. पण त्याची बायको, तुझी आई कांचन, ही किती स्वार्थी आणि मतलबी आहे हे तुझ्या आजीने, रमाबाईने खूप आधीच ओळखलं होतं. नेहा सुन्न होऊन ऐकत होती. विलासराव फाईलवरून हात फिरवत पुढे म्हणाले. गेले 8-9 वर्ष तू तुझ्या बापाच्या औषधांसाठी आणि ठाण्याच्या घराच्या हप्त्यांसाठी तुझ्या घामाचे पैसे पाठवत होतीस ना? आम्हाला सगळं माहीत होतं. जेव्हा जेव्हा तू पैसे पाठवायचीस त्याच्या दुसऱ्याच दिवशी कांचन नटून थटून भेशीच्या पार्ट्यांना जायची. कधी नवीन पैठणी, कधी सोन्याच्या पाटल्या, तर कधी कानातले. नातेवाईकांमध्ये आमचा व्यवसाय कसा जोरात चालू आहे तिच्या बढाया मारायची. आणि तिकडे रिया, तिचे ते गोव्याचे दौरे, तिचे ते महागडे कपडे, हे सगळं कुठून येत होतं?
तुझ्या आजीची नजर खूप तीक्ष्ण होती. ती मला नेहमी सांगायची, अहो आपली नेहा जुनेच कपडे वापरते. ती अनिकेतसोबत साधी कुठे फिरायला जात नाही आणि इकडे आपली सून पैशांची उधळपट्टी करते. नक्कीच नेहाचे पैसे ही बाई स्वतःच्या आणि रियाच्या चैनीसाठी उघडवतील. मग तुम्ही मला कधीच का नाही थांबवलं आजोबा? नेहाने अत्यंत कातर आवाजात विचारले. मी 16 लाख रुपये उडवले आजोबा, माझ्या संसाराचे, माझ्या कष्टाचे पैसे. आणि आईने आज मला निर्दयपणे झिडकारलं. कारण आम्हाला तुला शब्दाने नाही तर पुराव्याने जागा करायचं होतं. आणि तुझ्या आजीला माहीत होतं की एक दिवस कांचनही ही हाव अशीच समोर येईल. विलासरावाने एक दीर्घ श्वास घेतला. पण तुझ्या आजीने तुला वाऱ्यावर नाही सोडलं पुरी. तिला तुझी काळजी खूप आधीपासून होती. तुझ्या कष्टांचा कोणीतरी गैरफायदा घेईल अशी तिला भीती होती. म्हणूनच ती जाण्याआधी तुझी सोय करून गेले. असं म्हणत विलासरावाने ती जुनी पिवळी पडलेली फाईल उघडली. त्यातून एक जाड अधिकृत दिसणारा स्टॅम्प पेपर काढला. त्याच्यावर ठळक अक्षरात मृत्यूपत्र असे लिहिले होते. हे बघ नेहा. विलासराव तो कागद नेहाच्या डोळ्यांसमोर धरत म्हणाले, हे तुझ्या आजीचं मृत्यूपत्र आहे, जे तिने जाण्यापूर्वी स्वतःच्या शुद्धीत आणि वकिलासमक्ष बनवून घेतलं होतं. ज्या ठाण्याच्या घरात कांचन आज राणीसारखी मिरवते ते घर प्रकाशच्या किंवा कांचनच्या नावावर नाहीये. तुझ्या आजीने ते घर आणि आपली सर्व संपत्ती फक्त 2च लोकांच्या नावावर केली होती, तू आणि रिया. नेहाला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. ती फक्त पाहत राहिली. पण यात एक मेक आहे. विलासरावांच्या चेहऱ्यावर आता एक कठोर आणि विजिगुष हास्य आलं. तुझ्या आजीला माहीत होतं की घर जर रियाच्या किंवा कांचनच्या हातात गेलं त्या दोघी ते विकून पैसे उडवतील. म्हणून आजीने या मृत्यूपत्रात एक अत्यंत कडक अट घातलेली आहे. या घराबाबतचा मुख्य निर्णयाचा अधिकार फक्त आणि फक्त तुझ्याकडे आहे. आणि सर्वात महत्त्वाची अट, जोपर्यंत प्रकाश आणि कांचन जिवंत आहेत तोपर्यंत ते फक्त त्या घरात राहू शकतात. त्यांना ते घर विकण्याचा, घरावर कर्ज काढण्याचा किंवा ते गहाण ठेवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. थोडक्यात सांगायचं तर कांचन त्या घराची मालकीण नाहीये. ती फक्त तिथे राहण्याचा अधिकार असलेली एक व्यक्ती आहे. त्या घराचा मुख्य अधिकार तुझ्याकडे आहे. हे सत्य नेहाच्या मेंदूत एका प्रकाश झोतासारखे शिरले. ज्या आईने तिला अपघाताच्या रात्री उद्या माझ्या घरी पार्टी आहे असा रुबाब दाखवला होता ते घर मुळात आईचे नव्हतेच. आजोबा. नेहाचा आवाज आता बदलला होता. त्यातील हतबलता जाऊन तिथे एक आश्चर्य आणि बळ आले होते. आजीने माझ्यासाठी एवढा मोठा विचार करून ठेवला होता? होय, कारण तिला माहीत होतं की या कुटुंबात जर कोणी खऱ्या अर्थाने जबाबदार असेल तर ती फक्त तू आहेस. रिया उथळ आहे आणि कांचन स्वार्थी. तुझ्या आजीने हे मृत्यूपत्र माझ्याकडे सोपवलं आणि मला शपथ घातली, जेव्हा कांचनचा स्वार्थ आणि अहंकार कळसाला पोहोचेल, जेव्हा ते नेहाला तिच्या कष्टाची जाणीव विसरायला लावेल, तेव्हाच हे मृत्यूपत्र बाहेर काढायचं. आणि पोरी, मला वाटतं ती वेळ आता आली आहे. विलासरावाने तो स्टॅम्प पेपर पुन्हा फाईलमध्ये काळजीपूर्वक ठेवला. त्यांनी आपली काठी जमिनीवर आपटली. त्यांचा तो करारी बाणा पुन्हा जागृत झाला होता. त्याने नेहाच्या डोळ्यात थेट डोळे घालून पाहिले. तुझ्या खात्यातून जाणारे पैसे तू थांबवलेस का? त्याने थेट विचारले. हो आजोबा, मगाशीच. सगळे ट्रान्सफर्स मी कायमचे कॅन्सल केलेत. नेहाने अत्यंत खंबीरपणे उत्तर दिले. शाब्बास माझ्या वाघिणी. विलासराव अभिमानाने म्हणाले. आता रडायचं नाही. तू खूप सोचलंस. तू एक आदर्श मुलगी बनण्याचा खूप प्रयत्न केलास. पण ज्यांना खोट्या प्रतिष्ठेची आणि पैशांची भूक आहे त्यांच्यासमोर स्वतःला गाडून घेण्यात काहीच अर्थ नाही. उद्या 1 तारीख आहे. कांचनला जेव्हा समजेल की बँकेत पैसे आले नाहीत तेव्हा ती नक्की आदळापट करेल. नातेवाईकांमध्ये नाईलाजाने किंवा मुद्दाहून तुला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करेल. पण तू आता एक शब्दही बोलायचा नाहीस. तू फक्त तुझी आणि बाळाची काळजी घ्यायची. आजोबांनी नेहाच्या गालावरून हात फिरवला. ही फाईल आता माझ्याकडेच राहील. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सगळ्या नातेवाईकांसमोर कांचन स्वतःचा खोटा रुबाब दाखवायला जाईल तेव्हा आपण हा बॉम्ब फोडू. त्यांना त्यांच्या कर्माची फळं देण्याची वेळ आली आहे नेहा. आता मागे हटायचं नाही. रात्रीचे 4 वाजत आले होते. ICUच्या त्या शांत खोलीत आता एक नवी ऊर्जा निर्माण झाली होती. काही तासांपूर्वीच मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेली, स्वतःच्याच आईकडून झिडकारलेली गेलेली नेहा आता एकटी नव्हती. तिच्या पाठीशी एका वटवृक्षासारखे तिचे आजोबा उभे होते आणि अदृश्य रूपाने तिच्या आजीचा आशीर्वाद तिला कवच बनून लाभला होता. नेहाने डोळे मिटले. पण यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते,
तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती, वादळापूर्वीची शांतता. उद्या सकाळी कांचनला बसणाऱ्या त्या पहिल्या धक्क्याची आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या युद्धाची ही नांदी होती. कुटुंबात गृहीत धरल्या जाणाऱ्या एका मुलीने आता स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई सुरू केली होती. दुसऱ्या दिवशीची सकाळ. पुण्याच्या त्या रुग्णालयात खिडकीतून येणारी कोवळी किरणं ICUच्या त्या पांढऱ्या शुभ्र खोलीत एक नवी आशा घेऊन आली होती. काल रात्री आजोबांनी दिलेल्या आधाराने नेहाच्या मनातील वादळ शांत झाले होते. सकाळी 8च्या सुमारास केबिनचा दरवाजा उघडला आणि अनिकेत आत आला. रात्रभरचा प्रवास, डोळ्यात साचलेली झोप, चेहऱ्यावरची काळजी आणि घामाने डबडबलेला शर्ट. अनिकेतची ती अवस्था पाहून नेहाला गहीवरून आले. तो थेट धावतच तिच्या बेडजवळ आला. तिच्या हातावरचे ते मोठे प्लास्टर आणि चेहऱ्यावरील ओरखडे पाहून तो अक्षरशः कोसळला. त्याने नेहाचा डावा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट धरला आणि तो लहान मुलासारखा हुंदके देऊन रडू लागला. नेहा, आय एम सो सॉरी. मी तुझ्यासोबत असायला हवं होतं. मला माफ कर ग. अनिकेतचा आवाज कापत होता. अनिकेत, शांत हो. मी एकदम ठीक आहे. नेहाने अत्यंत प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मायरा कशी आहे? तू घरी जाऊन आलास ना? हो, मी आधी घरीच गेलो. नर्स खूप चांगली आहे. मायरा शांत झोपली होती. पण तू स्वतःला पाहिलंस का? अनिकेतने डोळे पुसत विचारले. काल रात्री सासूबाईंनी नेहाला कशी मदत नाकारली हे त्याला माहीत होते. त्याने रागाने विचारले, आई आल्या नाहीत ना? काल मी त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांनी मलाही उडवाउडवीची उत्तरं दिली. कशा आहेत यार त्या? नेहाने एक शांत आणि अर्थपूर्ण स्मितहास्य केले. अनिकेत, ज्यांना माझी कधी काळजीच नव्हती त्यांच्या न येण्याचं मला आता कोणतंही दुःख नाही. पण काल रात्री जे घडलं ते मी तुला सांगते. नेहाने त्याला रात्री आजोबा आल्याचे आणि त्यांनी दाखवलेल्या आजीच्या मृत्यूपत्राबद्दल सर्व काही सांगितले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने पाठवलेले 16-17 लाख रुपये आईने कसे उडवले आणि तिने काल रात्री ते ट्रान्सफर कसे कायमचे थांबवले हेही तिने स्पष्ट केले. अनिकेत हे सर्व ऐकून सुन्न झाला. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक प्रचंड अभिमान झळकला. त्याने नेहाच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला, तू जो निर्णय घेतलास तो अगदी योग्य आहे. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता त्यांना त्यांची जागा दाखवूनच द्यायची. तिकडे ठाण्यात सकाळची 9 वाजण्याची वेळ झाली होती. आज 1 तारीख होती. कांचनच्या डोक्यात आजच्या विशी मंडळाच्या पार्टीचे विचार घोळत होते. तिने केटररला नाश्त्याची ऑर्डर दिली होती आणि दुपारी सोनाराकडे जाऊन स्वतःसाठी एक नवीन डिझाईनची अंगठी बुक करायची तिची योजना होती. त्यासाठी तिला पैशांची गरज होती. दर महिन्याला 1 तारखेला सकाळी 8 वाजताच तिच्या मोबाईलवर बँकेचा एक SMS धडकायचा. युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड विथ ₹18,000. पण आज 9 वाजले तरी फोनवर तो टिंग असा आवाज आला नव्हता. कांचनने 2-3 वेळा मोबाईल चेक केला. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल म्हणून तिने बँकेचे ॲप उघडून पाहिले. बॅलन्स काल होता तितकाच होता. नवीन पैसे जमा झाले नव्हते. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. ही नेहा नेहमीच काहीतरी घोळ घालते. काल ॲक्सिडेंट झालाय ना म्हणून बँकेत पैसे भरायला विसरली असेल. ती स्वतःशीच पुटपुटली. तिने फोन उचलला आणि नेहाला कॉल लावला. रुग्णालयात नेहाचा फोन वाजला. स्क्रीनवर आई हे नाव फ्लॅश होत होते. नेहा आणि अनिकेतने एकमेकांकडे पाहिले. नेहाने अनिकेतला शांत राहण्याची खूण केली आणि फोन स्पीकरवर टाकला. हॅलो. नेहाने अत्यंत कोरड्या आवाजात फोन उचलला. अगं नेहा, कशी आहेस बाळ तू? कांचनने आवाजात कमालीचा गोडवा आणि खोटी काळजी आणत विचारले. काल रात्री मला झोपच लागली नाही बघ. जीवाला नुसती घोर लागून राहिली होती. वेदना कमी झाल्यात का तुझ्या? काल रात्री जिने वेळ बघितलीस का, झोपमोड केलीस असा वैताग दाखवला होता तीच आई आज मधाचे बोट लावत होती. नेहाला तिच्या या दुटप्पीपणाची शिसारी आली. मी ठीक आहे, नेहा तोडतरपणे म्हणाली. बरं. अनिकेत पोहोचला का? मायरा ठीक आहे ना? अगं ते जाऊ दे, मी काय म्हणत होते. कांचन आता मुख्य मुद्द्यावर आली. ते बँकेचं काहीतरी सर्व्हर डाऊन आहे वाटतं गं. दर महिन्याला तुझे पैसे येतात ते आज आलेच नाहीत. तुझं काही ट्रान्सफर करायचं राहून गेलं आहे का कालच्या गडबडीत? कारण आज मला केटररला आणि बुटीकच्या माणसाला पेमेंट करायचं आहे. रुग्णालयात नेहाच्या चेहऱ्यावर एकही रेष हलली नाही. ती अत्यंत शांत, स्थिर आणि थंड आवाजात म्हणाली, बँकेचं सर्व्हर डाऊन नाही आई. मी ट्रान्सफर थांबवले आहेत.
कायमचे. पलीकडून काही सेकंद भयंकर शांतता पसरली. कांचनला तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही. काय काय म्हणतेस तू? ट्रान्सफर थांबवले म्हणजे? म्हणजे यापुढे माझ्या खात्यातून तुमच्या खात्यात एकही रुपया जमा होणार नाही. सोपी भाषा आहे, समजायला अडचण येऊ नये, नेहाने स्पष्ट शब्दात सुनावले. हे ऐकताच कांचनच्या डोक्याचा पार भडका उडाला. तिच्या आवाजातला तो खोटा गोडवा एका सेकंदात गायब झाला आणि तिचे खरे विषारी रूप बाहेर आले. तुला काय पैशांचा माज आलाय का? तू ट्रान्सफर थांबवणारी लागून कोण गेलीस? अगं, बापाच्या औषधाचं काय? घराच्या हप्त्यांचं काय? तुझ्या बापाला वाऱ्यावर सोडायला निघालीस तू? किती स्वार्थी आहेस गं तू? स्वतःचा संसार थाटला म्हणजे आईबापाला विसरायचं का? कांचन अक्षरशः किंचाळत होती. ती आता नेहाला इमोशनल ब्लॅकमेल करून दाबायचा प्रयत्न करत होती. पण नेहावर आता या भावनिक नाटकाचा कोणताही परिणाम होणार नव्हता. ती शांतपणे म्हणाली, बाबांच्या औषधांवर किती खर्च होतो आणि रियाच्या बुटीकवर किती उधळपट्टी होते याचा सगळा हिशोब काल रात्रीच मी काढलाय आई. त्यामुळे हे भावनिक ब्लॅकमेल आता दुसऱ्या कोणासमोर तरी कर. कांचनला धक्काच बसला. ती काहीतरी बोलणार तो स्नेहाने फोन कट केला आणि नंबर डू नॉट डिस्टर्बवर टाकून दिला. तिकडे ठाण्यात कांचन रागाने अक्षरशः लालबुंद झाली होती. तिच्या हातातून आजची पार्टी आणि तिचा बडेजाव निसटून गेला होता. जेव्हा स्वार्थी माणसांचा डाव फसतो तेव्हा ते समोरच्याला बदनाम करायचा मार्ग निवडतात. कांचननेही तेच केले. तिने लगेच मोबाईलमध्ये कुटुंब रंगले काव्यात नावाचा नातेवाईकांचा व्हॉट्सअप ग्रुप उघडला, ज्यामध्ये नेहाचे सर्व काका, आत्या, मावशी आणि चुलत भावंडे होती. कांचनने एक मोठा, भावनिक आणि अत्यंत खोटा मेसेज टाईप करायला सुरुवात केली. सगळ्या नातेवाईकांना अत्यंत दुःखाने सांगावंसं वाटतंय की आज माझ्या स्वतःच्या मुलीने, नेहाने आम्हाला रस्त्यावर आणून सोडले. तुम्हाला तर माहिती आहे प्रकाशची तब्येत कशी असते. त्याच्या औषधांसाठी आणि आमच्या जगण्यासाठी नेहा थोडी मदत करत होती. पण आज अचानक तिने पैसे देण्यास नकार दिला. पैशांचा एवढा माज यावा? स्वतःचा नवरा चांगल्या नोकरीवर आहे म्हणून जन्मदाता बापाला असं आजारपणात वाऱ्यावर सोडायचं? आमच्यावर तर जणू आभाळच कोसळले. कलयुग आहे हे. ज्या मुलीसाठी आम्ही आयुष्य वेचलं तिनेच आज आमचा असा विश्वासघात केला. मेसेज पडल्या पडल्या ग्रुपवर अक्षरशः मेसेजेसचा पाऊस पडला. पुण्याची आत्या, अरे रे कांचन वहिनी, हे फारच वाईट झालं. नेहाला असं वागणं शोभत नाही. नाशिकचे काका, मुलींना सासरे गेल्यावर माहेरची विसर पडते, हेच खरे. प्रकाशला या अवस्थेत सोडायला तिला लाज कशी वाटली नाही. चुलत भाऊ, शर्मनाक. पैशांचा एवढा गर्व असूनही माणसाला. रुग्णालयात अनिकेतच्या मोबाईलवर हे सगळे मेसेज धडकत होते. अनिकेत ते वाचून संतापाने लाल झाला होता. नेहा, बघ हे लोक काय बोलतायत. आपण यांना खरं काय ते सांगून टाकूया का आत्ताच? पण नेहा अत्यंत शांत होती. तिने अनिकेतचा हात धरला आणि ती हलकेच हसली. नाही अनिकेत, आत्ता काहीच बोलायचं नाही. यांना जेवढं चिखलफेक करायची आहे तेवढी करू दे. आईला वाटते की ती मला नातेवाईकांमध्ये बदनाम करून माझ्यावर दबाव आणेल आणि मी घाबरून पुन्हा पैसे सुरू करेन. पण तिला माहीत नाही आहे की ती स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. तेवढ्यात अनिकेतच्या फोनवर आणखी एक कॉल आला. स्क्रीनवर नाव होतं रिया. अनिकेतने फोन नेहाच्या हातात दिला. नेहाने कॉल उचलला. पलीकडून अतिशय मोठ्या आवाजात इंग्रजी पॉप म्युझिक आणि समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. रिया गोव्याच्या एका महागड्या बीच क्लबमध्ये होती. तिच्या आवाजात काळजीचा कोणताही लवलेश नव्हता. उलट एक उथळपणा आणि कमालीचा वैताग होता. हॅलो नेहा, व्हॉट द हेल इज दिस? रियाचा कर्कश आवाज कानावर पडला. तिला नेहाच्या अपघाताचे काहीही पडले नव्हते. तुला माहिती आहे माझा इथे केवढा इन्सल्ट झालाय? मी माझ्या फ्रेंड्सना पार्टी देत होते आणि माझा कार्ड डिक्लाईन झालाय. आईला फोन केला तर ती म्हणते की तू डॅडच्या अकाउंटला पैसे टाकले नाहीस. अगं काय चाललंय तुझं? माझ्या बाउन्सरचं पेमेंट आणि बुकिंगचं रेट अडकले तुझ्यामुळे. सेंड द मनी राईट नाऊ. स्वतःची बहीण ICUमध्ये आहे हे माहीत असूनही रियाला फक्त स्वतःच्या कार्डाची आणि पार्टीची चिंता होती. हा उथळपणा पाहून नेहाला आता कीव येत होती. रिया, नेहाचा आवाज एखाद्या धारधार बर्फासारखा होता. तुझ्या कार्डावर जे पैसे असायचे ते आईच्या माहेरचे नव्हते. ते मी माझ्या घामाचे कमावून पाठवायचे.
आणि यापुढे तुझे फालतू चोचले पुरवायला मी इथून पुढे 1 रुपयाही देणार नाही. तुला पार्टी करायची आहे ना, मग स्वतः कमव आणि स्वतः बिल भर. आणि हो, माझा अपघात झालाय, मी रुग्णालयात आहे. जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. नेहाने फोन कट करून फेकून दिला. रिया गोव्यात हातात मोबाईल घेऊन स्तिमित होऊन उभी राहिली. तिला नेहाकडून असा पलटवार कधीच अपेक्षित नव्हता. जी बहीण आजवर तिचे सर्व लाड पुरवत होती ती अचानक अशी कशी बदलली. रुग्णालयाच्या त्या शांत खोलीत आता फक्त नेहा आणि अनिकेत होते. अनिकेतने फोन सायलेंटवर टाकला. तू ठीक आहेस ना? अनिकेतने काळजीने विचारले. मी कधीच इतकी ठीक नव्हते अनिकेत. नेहाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. गेली 9 वर्षे मी एका भ्रमात जगत होते. आज मला खरी शांती मिळाली आहे. पण हे इथेच थांबणार नाहीये. म्हणजे? अनिकेतने गोंधळून विचारले. आई गप्प बसणारातली नाहीये. व्हॉट्सॲपवरचं नाटक हा फक्त पहिला भाग होता. आता दिवाळी जवळ येत आहे. दिवाळी पाडव्याला ती दरवर्षी सगळ्या नातेवाईकांना घरी बोलावते. यंदाही ते तेच करेल. मला सर्वांसमोर अपमानित करून सर्वांच्या दबावाखाली मला पुन्हा पैसे सुरू करायला लावण्याचा तिचा डाव असेल. नेहाच्या चेहऱ्यावर एक अत्यंत थंड पण भेदक हास्य उमटले. आणि आपण तिचा तो डाव खेळू देणार आहोत. आपण दिवाळी पाडव्याला ठाण्याला जाणार आहोत अनिकेत. पण यावेळी आपण रिकाम्या हाताने जाणार नाही. आपण तिच्याच मंचावर तिच्याच प्रेक्षकांसमोर तिचा तो खोटा बुरखा असा काही फाडणार आहोत की त्यानंतर ती कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही. अनिकेतने नेहाच्या डोळ्यातील तो ठाम निश्चय पाहिला. तो काहीच बोलला नाही. फक्त त्याने नेहाचा हात अधिक घट्ट पकडला. एक मोठे वादळ आता ठाण्याच्या दिशेने झिपावणार होते आणि त्याची संपूर्ण तयारी या ICUच्या शांत खोलीत सुरू झाली होती. काही आठवडे अत्यंत शांततेत उलटून गेले. पुण्याच्या बाणेरमधल्या फ्लॅटमध्ये आता एक वेगळेच सकारात्मक वातावरण होते. नेहा आता रुग्णालयातून घरी आली होती. तिच्या उजव्या हातावरचे ते जड प्लास्टर आता निघाले होते आणि तिथे फक्त एक क्रेप बँडेज उरले होते. बरगडण्याची वेदनाही बरीचशी कमी झाली होती. अनिकेतने ऑफिसमधून सुट्ट्या घेऊन तिची आणि मायराची खूप प्रेमाने काळजी घेतली होती. या संपूर्ण काळात ठाण्याहून तिच्या आईचा, कांचनचा एकही फोन आला नव्हता. नेहानंही तिकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. तिचे ट्रान्सफर्स कायमचे बंद होते. हळूहळू ऑक्टोबर महिना संपत आला आणि दिवाळीचे वेध लागले. अंगणात रांगोळ्या सजू लागल्या. आकाशकंदील झळकू लागले आणि हवेत एक आल्हाददायक गारवा आला. आणि याच वातावरणात दिवाळीच्या 2 दिवस आधी नेहाच्या मोबाईलवर कांचनचा फोन आला. नेहाने अनिकेतकडे पाहत फोन उचलला. हॅलो बाळ, कशी आहेस? कांचनच्या आवाजात तोच जुना खोटा मधाळपणा आणि साळसूतपणा ओतप्रोत भरलेला होता. अगं, जे झालं ते झालं. सणासुदीच्या दिवशी जुने राग मनात ठेवायचे नसतात. शेवटी रक्त ते रक्तच. उद्या पाडवा आहे. दिवाळी पाडव्याला लेक जावयाने माहेरी यायचं असतं. ही आपली परंपरा आहे. आणि आमच्या मायराची ही पहिलीच दिवाळी ना, तेव्हा उद्या नक्की या. सगळ्यांना आनंद होईल. नेहाने अत्यंत शांतपणे हे सर्व ऐकून घेतले. तिला कांचनचा हेतू 100% माहीत होता. कांचनच्या भीतीच्या बायकांना आणि नातेवाईकांना दाखवण्यासाठी तिला नेहाच्या पैशांची नितांत गरज होती. उद्या पाडव्याच्या दिवशी घरात सर्व काका, आत्या आणि नातेवाईक जमलेले असणार हे नेहाला ठाऊक होते. सर्वांसमोर नेहाला अपमानास्पद वागणूक देऊन, तिला स्वार्थी ठरवून आणि सर्वांच्या दबावाखाली तिला पुन्हा पैशांचा ओघ सुरू करण्यासाठी भाग पाडण्याचा हा कांचनचा एक अत्यंत पद्धतशीर आखलेला कट होता. ठीक आहे आई, आम्ही येऊ. नेहाने फक्त एवढेच उत्तर दिले आणि फोन ठेवला. अनिकेत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. आपण खरंच जाणार आहोत तिकडे? तुला माहीत आहे ना, ती लोक तिथे तुझा अपमान करण्यासाठीच वाट पाहत आहेत. मला माहीत आहे अनिकेत. नेहाने एक अत्यंत थंड आणि आत्मविश्वासाने भरलेले स्मितहास्य केले. आणि म्हणूनच आपण जाणार आहोत. तिने प्रेक्षकांना आमंत्रित केले. तर नाटक अर्धवट सोडून कसं चालेल? पण या नाटकाचा शेवट ती नाही, मी ठरवणार आहे. नेहाने तिच्या लॅपटॉपमधून गेल्या 9 वर्षांच्या बँक स्टेटमेंटची एक सविस्तर प्रिंटआउट काढली. प्रत्येक मोठ्या ट्रान्झॅक्शनला, मग तो पैठणीचा खर्च असो, सोन्याच्या खरेदीचा असो व रियाच्या गोव्याच्या ट्रिपचा, तिने पिवळ्या रंगाच्या हायलायटरने मार्क करून ठेवले.
ती एकुलती एक कागदाची फाईल तिने मायराच्या डायपर बॅगच्या सर्वात तळाशी लपवून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच ठाण्यातील नौपाड्याच्या त्या प्रशस्त घरात मोठा झगमगाट सुरू होता. घराच्या मुख्य दारावर झेंडूची आणि आंब्याच्या पानांची भली मोठी तोरणे लावली होती. खिडक्यांवर आकर्षक लाईटची रोषणाई केली होती. घरात प्रवेश करताच दिवाळीच्या फराळाचा, भाजणीच्या चकलीचा, तुपातल्या बेसनाच्या लाडवांचा, करंजीचा आणि खमंग चिवड्याचा सुवास नाकात शिरत होता. वरवर पाहता हे एखाद्या अत्यंत सुखी, श्रीमंत आणि एकत्र कुटुंबाचे चित्र वाटत होते. घरात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. पुण्याची आत्या, नाशिकचे काका, त्यांच्या सुना आणि इतर चुलत भावंडे सोफ्यावर आणि खुर्च्यांवर स्थानापन्न झाली होती. या सर्वांमध्ये कांचन एखाद्या राणीसारखी मिरवत होती. तिने अंगावर एक अत्यंत महागडी, गडद निळ्या आणि जांभळ्या रंगाची अस्सल सिल्कची पैठणी नेसली होती. तिच्या गळ्यात नुकताच घडवलेला 2 तोळ्याचा सोन्याचा जाडजूड हार लकाकत होता. हातात सोन्याच्या पाटल्या आणि कानात मोठे झुमके होते. तिच्या या वेशभूषेतून आणि वागण्यातून पैशांचा आणि प्रतिष्ठेचा दर्प स्पष्टपणे जाणवत होता. पण गंमत म्हणजे हाच तो हार आणि हीच ती पैठणी जी तिने नेहाने बाबांच्या औषधांसाठी पाठवलेल्या पैशातून गुपचूप खरेदी केली होती. स्वतःला आर्थिक अडचणीत असल्याचे नातेवाईकांना सांगणारी कांचन आज स्वतःच्या अंगावर लाखो रुपयांचे दागिने घालून मिरवत होती आणि यातील विरोधाभास तिथे बसलेल्या एकाही नातेवाईकाच्या लक्षात येत नव्हता. रिया ही एका कोपऱ्यात डिझायनर लेंगा घालून तिच्या मोबाईलवर सेल्फी काढण्यात मग्न होती. या संपूर्ण झगमगाटात एका बाजूला वडील प्रकाशराव मात्र एका जुन्या सोफ्यावर अत्यंत शांत, खिन्न आणि हतबलपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आजारपणाचा आणि वयाचा थकवा स्पष्ट दिसत होता. त्यांना या दिखाव्याची काहीही घेणंदेणं नव्हते. दुपारचे 12:30 वाजले. घराबाहेर एक कार येऊन थांबली. अनिकेतने कारमधून उतरून मागचा दरवाजा उघडला. नेहाने मायराला एका छोट्या कॅरियरमध्ये छातीशी लावले होते. अनिकेतच्या हातात ती डायपर बॅग होती. जेव्हा नेहा आणि अनिकेतने घरात पाऊल ठेवले तेव्हा तिथे सुरू असलेला नातेवाईकांचा गोंगाट, हशा आणि गप्पा एकाच सेकंदात थांबल्या. घरात एक भयंकर जीवघेणी शांतता पसरली. हवेत एक प्रकारचा अदृश्य तणाव निर्माण झाला. तिथे बसलेल्या प्रत्येक नातेवाईकाची नजर नेहावर खेळली. त्या नजरांमध्ये आपुलकी किंवा प्रेम नव्हते. त्या नजरांमध्ये होता प्रचंड राग, तिरस्कार आणि चीड. कांचनने व्हॉट्सअप ग्रुपवर असलेल्या त्या खोट्या कहाणीमुळे सर्व नातेवाईकांच्या मनात नेहा ही एक अत्यंत स्वार्थी, पैशांचा माज आलेली आणि आजारी बापाला वाऱ्यावर सोडणारी कृतज्ञ मुलगी बनली होती. नेहाने घरात पाऊल ठेवताच नाशिकचे काका मुद्दामून सगळ्यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने पुण्याच्या आत्याला म्हणाले, आली बघा महाराणी. जन्मदात्या बापाला पैशांसाठी तडफडायला सोडून स्वतः मात्र इकडे दिवाळीची गोडधोड खायला बरोबर हजर झाली. आत्याही नाक मोडत म्हणाली, हो ना, नवऱ्याची चांगली नोकरी आहे तर कशाला आठवतील आता आईबाप. म्हाताऱ्याच्या बापाचा शाप लागेल हिला, सांगून ठेवते. रियाने मोबाईलमधून डोकं वर काढलं आणि नेहाला पाहून अत्यंत तिरकस हास्य करत ती पुन्हा त्याच्या मैत्रिणीसोबत चॅटिंग करायला लागली. कांचन मात्र स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक खोटे पण अत्यंत नाट्यमय भाव होते. तिने नातेवाईकांसमोर स्वतःला बिचारी आई सिद्ध करण्यासाठी डोळ्यात पाणी आणले. पण नेहाच्या या अपमानावर ती एक शब्दही बोलली नाही. तिला हेच हवे होते. नातेवाईकांच्या या टोमण्यांनी नेहा खच्ची होईल, रडेल आणि सर्वांसमोर माफी मागून पुन्हा तिचे पैसे सुरू करेल अशी तिची ठाम समजूत होती. या संपूर्ण तणावपूर्ण वातावरणात नेहा मात्र एका स्थिर, अचल पर्वतासारखी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना दुःख, ना कोणतीही अपराधीपणाची भावना. तिने त्या टोमणे मारणाऱ्या काका आत्यांकडे अत्यंत शांतपणे पाहिले. तिच्या डोळ्यांतील तो थंडगार आणि भेदक भाव पाहून 2 सेकंदासाठी आत्याच्याही नजर खाली वाकली. नेहाने अनिकेतकडे कटाक्ष टाकला. अनिकेतनेही तिला आश्वासक नजर दिली. नेहा सावकाश चालत पुढे गेली आणि तिने डायपर बॅग डायनिंग टेबलवर ठेवली. आजचा हा पाडवा कांचनच्या खोट्या प्रतिष्ठेचा शेवटचा दिवस असणार होता. घरात आता एक अशी ठिणगी पडणार होती जी कांचनने रचलेला तो पैशांचा आणि खोटेपणाचा कागदी महाल क्षणार्धात जाळून खाक करणार होती. वादळापूर्वीची ती एक भयंकर शांतता त्या घरात दाटून राहिली होती. दिवाळी पाडव्याच्या त्या प्रशस्त
झगमगत्या आणि खमंग फराळाच्या सुवासाने भरलेल्या घरात आता एक विचित्र, कोंदट आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नेहा आणि अनिकेत कोपऱ्यात शांत उभे होते. नातेवाईकांच्या कुजबुजीला आणि तिरकस नजरांना आता उधाण आले होते. हीच ती योग्य वेळ आहे हे कांचनने बरोबर हेरले. स्वतःला पीडित आणि नेहाला खलनायिका ठरवण्याचा तिचा मास्टर प्लॅन तिने आता अंमलात आणायला सुरुवात केली. कांचनने अत्यंत नाट्यमयरित्या पदराने आपले डोळे पुसले. तिचा तो खोटा हुंदका ऐकून संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. पुण्याची आत्या आणि नाशिकचे काका लगेच तिच्या भोवती गोळा झाले. काय सांगू तुम्हाला वहिनी, कांचनने पुण्याच्या आत्याचा हात हातात घेत हुंदका देत म्हणायला सुरुवात केली. कसे दिवस आलेत बघा, ज्या मुलीसाठी आम्ही स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तिला लहानाचं मोठं केलं, तिनेच माझ्या म्हातारपणी असा पाठीत खंजीर खुपसला. माझा एवढा आजारी नवरा, प्रकाशा बायपासची औषधं चालू आहेत आणि या मुलीने अचानक आम्हाला रस्त्यावर आणून सोडलं. आमचे सगळे पैसे बंद केले तिने. नातेवाईकांच्या चेहऱ्यावर संताप दिसू लागला. ते सर्वजण नेहाकडे जळजळीत नजरेने पाहू लागले. कांचन पुढे बोलत होती. तिला विचारलं तर म्हणे माझा अपघात झालाय. अगं अपघात झाला तर काय जन्मदात्या बापाला वाऱ्यावर सोडायचं असतं का? नवऱ्याचा एवढा पगार आहे, पण या मुलीला पैशांचा माज आलाय. ही स्वतःला खूप शाणी समजते, पण तिच्या धाकट्या बहिणीला, माझ्या रियाला बघा. माझ्या रियाने कधी आम्हाला त्रास दिला नाही. रिया कधी अशी ऐनवेळी अडचण निर्माण करत नाही. हे तेच वाक्य होतं. अपघाताच्या रात्री जेव्हा नेहा मरणाच्या दारात उभी होती, जेव्हा तिच्या 6 आठवड्यांच्या उपाशीपोटी रडणाऱ्या बाळाला एका आईच्या खुशीची गरज होती, तेव्हा याच कांचनने नेहाला झिडकारताना हेच निर्दयी वाक्य वापरलं होतं. ते वाक्य कानावर पडताच नेहाच्या डोळ्यांसमोर तो ICUचा थंडगार बेड, मोडलेल्या बरगाड्यांच्या वेदना आणि तो एकाकीपणा क्षणभर तळून गेला. पण यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत. तिच्या चेहऱ्यावरील स्नायू किंचित ताठरले. नाशिकचे काका संतापाने म्हणाले, अगदी बरोबर बोललीस कांचन. या नेहाला तर लाज वाटायला पाहिजे. सासरी गेली म्हणजे माहेरची नाळ तोडायची असते का? नवऱ्याच्या पैशांचा एवढा गर्व? सगळेजण आता नेहाला थेट सुनावण्याची वाट पाहत होते. नेहा रडेल, खाली मान घालेल, सर्वांची माफी मागेल आणि दबावाखाली येऊन पुन्हा पैशांचा ओघ सुरू करेल, अशी कांचनची ठाम समजत होती. कांचनच्या चेहऱ्यावर डोळ्यांतील खोट्या अश्रूंच्या मागे एक अत्यंत छन्नी विजयी हास्य लपलेले होते. पण तसे काहीच झाले नाही. नेहा अत्यंत शांतपणे उभी होती. तिने कोणताही आरडाओरडा केला नाही, कुणाला उलट उत्तर दिले नाही किंवा तिच्या चेहऱ्यावर कोणताही त्रागा नव्हता. ती फक्त अनिकेतकडे बघून किंचित हसली. अनिकेतने मानेनेच तिला होकार दिला. नेहा संत पावलाने पुढे आली. संपूर्ण घराच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिने डायनिंग टेबलवर ठेवलेल्या मायराच्या डायपर बॅगची चेन उघडली आणि सर्वात तळाशी ठेवलेली एक जाडजूड फाईल बाहेर काढली. ती फाईल घेऊन ती डायनिंग टेबलच्या मध्यभागी आली आणि तिने ती फाईल काचेच्या टेबलवर ठेवली. ठक असा तो फाईलचा आवाज त्या भयंकर शांततेत एका बॉम्बसारखा घुमला. नेहाचा आवाज एखाद्या धारधार तलवारीसारखा आणि हिमनगासारखा थंड होता. ती कांचनच्या थेट डोळ्यात डोळे घालून म्हणाली, तू अगदी बरोबर बोललीस आई. रिया कधी अशी अडचण निर्माण करत नाही. आणि ती का करत नाही हे मी आज इथे जमलेल्या सगळ्यांना पुराव्यानिशी सांगणार आहे. कांचनच्या पोटात अचानक खड्डा पडला. तिला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. काय काय बडबडतेस तू? ती चाचरत म्हणाली. नेहाने फाईल उघडली. आतमध्ये पिवळ्या रंगाच्या हायलायटरने मार्क केलेली बँक स्टेटमेंटची शेकडो पाने होती. काका, आत्या, तुम्ही सगळे आत्ता म्हणालात ना की मला पैशांचा माज आलाय आणि मी आजारी बापाला वाऱ्यावर सोडलंय. नेहाने अत्यंत स्पष्ट आणि खणखणीत आवाजात बोलायला सुरुवात केली. तर मग हा हिशोब बघा. गेल्या 9 वर्षांपासून, माझ्या नोकरीच्या पहिल्या महिन्यापासून दर महिन्याची 1 तारीख कधीही चुकली नाही. महिन्याला 15 ते 20 हजार रुपये मी बाबांच्या औषधांसाठी आणि या ठाण्याच्या घराच्या हप्त्यांसाठी पाठवत होते. 9 वर्षात ही रक्कम किती होते माहिती आहे? 16-17 लाख रुपये. 16 लाख हा आकडा ऐकताच संपूर्ण घर अक्षरशः सुन्न झाले. नाशिकच्या काकांच्या हातातला चहाचा कप तिथेच थांबला. आत्याचे डोळे विस्फारले. 16 लाख ही कोणतीही साधी रक्कम नव्हती.
एका मध्यमवर्गीय मुलीने स्वतःच्या माहेरी पाठवलेली ही रक्कम ऐकून सगळ्यांची बोलती बंद झाली. नेहाने फाईलची पाने पलटली. पण धक्कादायक गोष्ट ही नाही आहे की मी 16 लाख रुपये दिले. धक्कादायक गोष्ट ही आहे की ते पैसे गेले कुठे. या फाईलमध्ये बाबांच्या औषधांची, हॉस्पिटलची आणि EMIची सगळी बिलं आहेत. गेल्या 8-9 वर्षात बाबांच्या औषधांवर आणि घरावर खर्च झालेत फक्त 3 लाख रुपये. तिने आपला मोर्चा आता कांचनकडे वळवला आणि उरलेले जवळपास 12-13 लाख ते पैसे माझ्या या बिचाऱ्या आईने स्वतःच्या सोन्यावर, विशेच्या पार्ट्यांवर आणि नातेवाईकांमध्ये खोटा बळीचा मिरवण्यासाठी उडवले आहेत. कांचनला घाम फुटला. हे सगळं खोटं आहे. तू खोटे कागद आणले आहेस. प्रकाश, बघा ही मुलगी मला अशी बदनाम करतीये. कांचनने पुन्हा आरडाओरडा करून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला. पण नेहा थांबणार नव्हती. तिने स्टेटमेंटमधील हायलाईट केलेल्या ओळी वाचायला सुरुवात केली. खोटं आहे? मग हे काय आहे? 22 ऑक्टोबर, POS ट्रान्झॅक्शन, वामन हरिपेठे ज्वेलर्स, 75,000 रुपये. आत्ता आईच्या गळ्यात जो 2 तोळ्याचा हार दिसतोय ना आणि अंगावर जी भारी पैठणी तिने नेसले ना, ती माझ्या घामाच्या पैशातून आलेली आहे. आणि तुम्ही सगळे तिला गरीब आणि मला स्वार्थी समजत होतात. सगळ्या नातेवाईकांच्या नजरा आता कांचनच्या गळ्यातील हारावर आणि तिच्या अंगावरील पैठणीवर खिळल्या. कांचनच्या चेहऱ्यावरील तो गर्वाचा मुखवटा आता पूर्णपणे गळून पडला होता. तिची अवस्था एका पकडल्या गेलेल्या चोरासारखी झाली होती. आणि माझी लाडकी बहीण रिया. नेहाने कोपऱ्यात उभ्या असलेल्या रियाकडे पाहिले. रियाचा मोबाईल केव्हाच हातातून खाली पडला होता आणि तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. रियाचं ते बुटीक, तिचे ते महागडे बाउन्सर आणि मागच्या महिन्यातील तिची ती गोव्याची ट्रिप, जिथून तिने मला ICUमधून असताना पैशांसाठी फोन करून शिव्या घातल्या होत्या, ती सगळी चंगळ बाबांच्या बायपास सर्जरीच्या नावाखाली काढलेल्या माझ्या पैशातून स्पॉन्सर झालेली आहे. रिया कदाचित आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असेल, पण सत्य हेच आहे की तिची चैन माझ्या पैशांच्या आधारावर चालत होती. हे सत्य ऐकून रियाने मान खाली घातली. तिला आता नातेवाईकांसमोर तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. घरात एक भयान शांतता पसरली. कोणीच काही बोलत नव्हते. जे काका आणि आत्या मगाशी नेहाला नावे ठेवत होती ते आता कांचनकडे अत्यंत तिरस्काराने पाहत होते. कांचनचा खोटा बुरखा सर्वांसमोर अक्षरशः टराटरा फाटला होता. पण या सगळ्यात सर्वात भयंकर धक्का बसला होता तो एका माणसाला, वडील प्रकाशरावांना. प्रकाशराव त्या जुन्या सोफ्यावरून थरथरत्या पावलांनी उभे राहिले. त्यांचा श्वास जड झाला होता. त्यांना वाटत होते की हे घर, त्यांच्या आजारपणाचा खर्च आणि रियाचे बुटीक हे सर्व कांचनने तिच्या माहेरची एखादी जमीन विकून आलेल्या पैशातून किंवा रियाच्या कमाईतून उभे केले आहे. कांचनने त्यांना गेली 9 वर्षे याच अंधारात ठेवले होते. ते अत्यंत अडखळत पाय ओढत डायनिंग टेबलजवळ आले. त्यांचे हात थरथर कापत होते. त्याने ती फाईल हातात घेतली. त्यातले ते आकडे, ते बँकेचे शिक्के पाहून त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी मान वर काढून कांचनकडे पाहिले. कांचन, त्यांचा आवाज अक्षरशः फाटला होता. हे खरं आहे? तू माझ्या मोठ्या पोरीचे पैसे असे उडवलेस आणि मला खोटं सांगितलंस? कांचनने नजर वळवली. तिच्या तोंडातून एक शब्दही फुटला नाही. तिची ही शांतता प्रकाशरावांच्या काळजात एखाद्या भाल्यासारखी घुसली. प्रकाशरावांच्या डोळ्यांतून धाय मोकलून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या डोळ्यांसमोरून नेहाचे गेले 9 वर्षांचे आयुष्य एखाद्या चित्रपटासारखे सरकून गेले. लग्न झाल्यापासून या पोरीने स्वतःसाठी कधी एक साधा नवीन ड्रेस घेतला नव्हता. ती कधी अधिकेसोबत सुट्ट्यांमध्ये कुठे फॉरेन ट्रिपला गेली नव्हती. ती कायम जुनीच कार वापरत होती. स्वतःच्या संसाराला, स्वतःच्या इच्छांना मारून ती महिन्याला न चुकता पैसे पाठवत होती, फक्त स्वतःच्या बापाला मरण यातनातून वाचवण्यासाठी. आणि इथे तिची सख्खी आई त्याच पैशांतून स्वतःचा थाट मिरवत होती. प्रकाशराव ढसाढसा रडू लागले. ते तडक नेहाच्या समोर आले. त्यांच्या अंगात आता त्राण उरला नव्हता. ते नेहाच्या पाया पडण्यासाठी खाली वाकले आणि त्याने स्वतःचे दोन्ही थरथरणारे हात नेहाच्या समोर जोडले. बाबा हे काय करताय तुम्ही? नेहा एकदम घाबरली. तिने लगेच खाली वाकून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. अनिकेतही धावत पुढे आला. पण प्रकाशराव खाली जमिनीवर गुडघ्यावर बसूनच राहिले. त्यांचा ऊर अभिमानाने आणि तितक्याच भयंकर पश्चातापाने भरून आला होता. सर्वांसमोर भरल्या घरात हुंके देत ते नेहाला म्हणाले, मला माफ कर पोरी, मला माफ कर.
माझ्या औषधांसाठी ते तुझं तारण्य, तुझ्या इच्छा आणि तुझा संसार पणाला लावलास. स्वतःच्या घामाचे 16-17 लाख रुपये तू या घरात ओतलेस आणि मला या गोष्टीची साधी भणकही लागली नाही. या बाईने मला सांगितलं होतं की तिच्या माहेरची प्रॉपर्टी विकून हे पैसे येत आहेत. मला वाटलं माझी धाकटी मुलगी कमवते, पण माझ्याच मोठ्या मुलीचा खिसा कापून मी माझी औषधं खात होतो. माझ्याच लेकीच्या पैशांवर मी जगलो. माझ्यासारखा अभागी, आंधळा आणि नालायक बाप या जगात नसेल ग. बापाचे ते अश्रू, त्याची ती तडफड आणि त्यांचा तो हृदय पिवटून टाकणारा पश्चाताप पाहून घरातील पाषाण हृदय माणसांच्या डोळ्यातही पाणी आले. स्वतः नेहाच्याही डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने बाबांना घट्ट मिठी मारली. बाबा प्लीज शांत व्हा, यात तुमची काहीच चूक नाही आहे, तुम्ही रडू नका. नेहा त्यांना समजावत होती, पण प्रकाशरावांना शांत करणे आता कठीण होते. त्याने संतापाने कांचनकडे पाहिले. तुला लाज कशी वाटली नाही कांचन? जन्मदात्री आई आहेस तू तिची. एक पोरगी मरणाच्या दारात असताना तिला तू बिशीच्या पार्टीचं कारण सांगून झिडकारलंस आणि वरून आज सर्वांसमोर तिलाच बदनाम करायला निघालीस. कांचन आता पूर्णपणे एकटी पडली होती. तिचा डाव तिच्यावरच उलटला उडला. नातेवाईकांसमोर तिची उरलीसुरली इब्रतही वेशीवर टांगली गेली होती. ज्या घरात ती राणीसारखी मिरवत होती त्याच घरात ती आज एका भिकाणीपेक्षाही लाचार दिसत होती. सत्याचा हा स्फोट इतका भयंकर होता की त्याने कांचनच्या खोट्या प्रतिष्ठेच्या चिंधळ्या उडवल्या होत्या. पण कांचनचा अहंकार अजूनही पूर्णपणे संपलेला नव्हता. ती स्वतःची चोरी पकडली जाऊनही स्वतःला वाचवण्यासाठी शेवटची फडफड करणार होती. तिला वाटत होते की किमान हे घर तरी तिच्या मालकीचे आहे. इथून तिला कोणीच काढू शकत नाही. पण तिला कुठे माहीत होतं की या नाटकाचा सर्वात मोठा आणि अंतिम अंक अजून बाकी होता आणि त्या अंकाची स्क्रिप्ट घेऊन दारात साक्षात विलासराव आजोबा उभे राहणार होते. कथेचा खरा आणि अंतिम न्याय अजून व्हायचा होता. चोरी पकडली गेल्यावरही काही माणसं स्वतःची चूक मान्य करत नाहीत. उलट त्यांचा अहंकार दुखावला गेल्यामुळे ती अधिक आक्रमक आणि हिंस्र होतात. कांचनची अवस्था आता नेमकी तशीच झाली होती. स्वतःच्याच नवऱ्याने सर्वांसमोर सुनावलेले सत्य आणि नातेवाईकांच्या डोळ्यातील तो जळजळीत तिरस्कार पाहून तिची उरलीसुरली लाजही संपली होती. आता तिच्याकडे गमावण्यासारखे काहीच उरले नव्हते. म्हणून तिने आपल्या हुकुमशाहीचा शेवटचा पत्ता फेकायचे ठरवले. तिने डोळ्यातले ते खोटे अश्रू पुसले आणि तिचा चेहरा एका भयंकर रागाने लालबुंद झाला. अंगावरची ती लाख मुलाची पैठणी सावरत ती एखाद्या विषारी नागिनीसारखी नेहाच्या अंगावर धावून गेली. तू मला शिकवणार आता? माझ्याच पोटी जन्म घेऊन तुम्हाला नातेवाईकांसमोर अक्कल शिकवणार? कांचनचा आवाज आता पूर्णपणे अक्रस्ताळ आणि कर्कश झाला होता. अगं, हा सगळा पैसा, हे सगळं वैभव माझ्या नवऱ्याचं आहे आणि पर्यायाने माझं आहे. तू थोडेफार पैसे पाठवलेस म्हणून काय घर डोक्यावर घेशील की काय? मी जन्म दिलाय तुला, तुझ्यावर उपकार केलेत मी, आणि तू माझ्याच घरात येऊन माझा अपमान करतेस? कांचनने अत्यंत तिरस्काराने अनिकेतकडे आणि डायपर बॅगकडे पाहिले. निघून जा इथून. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते व्हा आणि यापुढे कधीही या घराची पायरी चढायची नाही. हे माझं घर आहे, इथे माझा शब्द चालतो. गेट आउट. ती अक्षरशः थैथयाट करत होती. रियाही आता आईच्या पाठीशी उभी राहिली आणि नेहाला डोळे वटारून पाहू लागले. प्रकाशराव हतबल होऊन डोक्याला हात लावून बसले होते. नातेवाईक हा सर्व तमाशा सुन्न होऊन पाहत होते. थांब कांचन. अचानक दारात एक अत्यंत खणखणीत, पहाडी आणि करारी आवाज घुमला. तो आवाज इतका दमदार होता की कांचनचा आरडाओरडा एकाच सेकंदात थांबला. सर्वांच्या नजरा दाराकडे वळल्या. दारात आजोबा विलासराव उभे होते. अंगावर पांढरा स्वच्छ सदरा, खांद्यावर शाल आणि एका हातात त्यांची ती लाकडी काठी, त्यांच्या दुसऱ्या हातात ती जुनी पिवळी पडलेली फाईल होती. विलासरावांचा चेहरा एखाद्या धगधगदा निखाऱ्यासारखा शांत पण तापलेला होता. त्यांच्या त्या भेदक नजरेसमोर कांचनची नजर आपोआप खाली वळली. ते सावकाश पण अत्यंत ठाम पावले टाकत घराच्या मध्यभागी आले. त्यांनी काठी जमिनीवर आपटली आणि ते कांचनला उद्देशून कडाडले. हे घर तुझं आहे? कुणी सांगितलं तुला? ज्या घरात तू आजवर राणीसारखी मिरवत आली आहेस आणि ज्या घराच्या अहंकारावर तू आज माझ्या मोठ्या नातीला घराबाहेर काढण्याची धमकी देतेस, ते घर मुळात तुझं कधीच नव्हतं आणि आज तर अजिबात नाही आहे. हे ऐकून कांचनच्या पायाखालची जमिनीच हादरली. काय काय म्हणताय तुम्ही सासरे बुवा? प्रकाशचं घर म्हणजे माझं घर, ती अडखळत म्हणाली.
प्रकाशसुद्धा नाही आहे. विलासरावांनी ती पिवळी फाईल थेट त्या डायनिंग टेबलवर नेहाच्या बँक स्टेटमेंटच्या शेजारी ठेवली. हे घर माझं आणि माझ्या रमाचं आहे आणि रमाने जाण्यापूर्वीच या घराचा आणि संपत्तीचा निकाल लावून ठेवला होता. विलासरावांनी फाईलमधून आधीचे ते अधिकृत मृत्यूपत्र बाहेर काढले आणि सर्वांसमोर उघडून धरले. रमाला तुझा हा स्वार्थीपणा, तुझी पैशांची हाव आणि तुझा हा दुजाभाव खूप आधीच समजला होता. तिला माहीत होतं की जर हे घर तुझ्या किंवा प्रकाशच्या नावावर राहिलं तर तू ते विकून पैसे उडवून टाकशील. म्हणून तुने स्वतःच्या शुद्धीत आणि वकिलांसमक्ष हे मृत्यूपत्र तयार केलं होतं. विलासरावांनी मृत्यूपत्रातील अटी मोठ्याने वाचायला सुरुवात केली. या मृत्यूपत्रानुसार हे ठाण्याचं घर आणि आमची सर्व संपत्ती फक्त आणि फक्त आमच्या 2 नातींच्या नेहा आणि रियाच्या नावे करण्यात आली आहे. आणि सर्वात महत्त्वाची अट, या घरात जोपर्यंत प्रकाश आणि कांचन जिवंत आहे तोपर्यंत त्यांना फक्त आणि फक्त राहण्याचा अधिकार असेल. त्यांना हे घर विकण्याचा, घरावर कर्ज काढण्याचा, ते गहाण ठेवण्याचा किंवा या घरातील कुणालाही बाहेर काढण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. या घराबाबतचा मुख्य निर्णयाचा अधिकार नेहाकडे आहे. नेहाच्या सहीशिवाय या घराबाबतचा मुख्य निर्णयाचा अधिकार नेहाकडे आहे. नेहाच्या सहीशिवाय या घराची एक वीटही कुणी हलवू शकत नाही. हा एक भयंकर वज्राघात होता. कांचन आणि रिहाचा सर्व अहंकार, त्यांचा तो पैशांचा माज आणि त्यांचा खोटा रुबाब एका सेकंदात मातेत मिळाला. ज्या घराच्या मालकीच्या बळावर कांचन सर्वांसमोर सत्ता गाजवत होती ते घर तिच्या हातून कायमचे निसटले होते. ती आता या घरात मालकीण नव्हती, तर नेहाच्या निर्णयावर अवलंबून राहणारी व्यक्ती होती. नाही, असं कसं होऊ शकतं? हे खोटं आहे. कांचन डोक्याला हात लावून सोफ्यावर कोसळली. तिचे डोळे भीतीने आणि अपमानाने विस्फारले होते. हे 100% सत्य आहे आणि कायदेशीररित्या नोंदणीकृत आहे. तू हवे तर उद्या कोणत्याही वकिलाकडून तपासून घे. विलासराव अत्यंत थंडपणे म्हणाले. रियाची अवस्था तर कांचनपेक्षाही वाईट झाली होती. तिला आता समजून चुकले होते की तिचे ते सोन्याचे दिवस संपले आहेत. बहिणीचे ट्रान्सफर बंद झाले आहेत. आईकडे आता उधळायला पैसे नव्हते आणि घरावरही आता आईचा हक्क नव्हता. तिला आता उदरनिर्वाहासाठी स्वतःचे ते खोटे बुटीक बंद करून कुठेतरी नोकरी शोधावी लागणार होती. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची वेळ आल्याची जाणीव होताच रियाला अक्षरशः रडू कोसळले. घरात जमलेले काका, आत्या आणि इतर नातेवाईक आता एक शब्दही बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यात आता कांचनबद्दल कोणतीही सहानुभूती नव्हती. कांचनने त्यांनाही गेली 9 वर्षे मूर्ख बनवले होते. याचा राग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पुण्याची आता स्वतःची पर्स उचलत म्हणाली, चला रे, इथला तमाशा संपला. दुसऱ्याच्या घामाच्या पैशांवर मिरवणाऱ्यांच्या घराचं पाणी पण पिऊ नये माणसाने. आपण निघूया. काही नातेवाईक गप्प बसले. काहींचे चेहरे अपराधी झाले आणि काही जण कांचनकडे तिरस्काराने पाहत एका पाठोपाठ एक घराबाहेर पडले. कांचनचे ते भिशीतले आणि नातेवाईकांमधले खोटे साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळून जमिनीवर पडले होते. घरात आता फक्त नेहा, अनिकेत, मायरा, प्रकाशराव आजोबा आणि रडणाऱ्या कांचन रिया उरल्या होत्या. नेहा हळूवार पावले टाकत बाबांजवळ गेली. प्रकाशराव अजूनही मान खाली घालून बसले होते. नेहाने अत्यंत प्रेमाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. बाबा. नेहाचा आवाज आता खूप शांत आणि समजूतदार होता. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. जे झालं त्यात तुमची काहीच चूक नव्हती. तुम्ही माझे जन्मदाते आहात आणि तुमचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्यच होतं. प्रकाशरावांनी रडतच तिच्याकडे पाहिले. नेहा पुढे म्हणाली, बाबा, यापुढेही तुम्हाला पैशांची किंवा उपचारांची चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या बायपासच्या औषधांचा आणि हॉस्पिटलचा जो काही खर्च असेल तो मी थेट मेडिकलमध्ये आणि डॉक्टरांच्या अकाउंटला ट्रान्सफर करत जाईल. तुमची कोणतीही गैरसोय मी होऊ देणार नाही. तिने आपला मोर्चा आता हुंके देणाऱ्या कांचनकडे वळवला. नेहाच्या आवाजात आता एक अत्यंत स्पष्ट आणि कठोर मर्यादा आखलेली होती. पण आई, हे लक्षात ठेव, यापुढे माझ्या कष्टाचा एकही रुपया तुझ्या किंवा रियाच्या हातात रोख स्वरूपात पडणार नाही. तुम्हाला तुमची चैन पूर्ण करायची असेल तर स्वतः कमवा. बाबांची जबाबदारी मी घेईन, पण तुमच्या खोट्या प्रतिष्ठेची आणि रियाच्या उधळपट्टीची जबाबदारी माझी नाही. आणि हो, हे घर माझं आहे, त्यामुळे मला इथून हाकलून देण्याची भाषा यापुढे कधीही करायची नाही. कांचनने खाली मान घातली. तिला आता नेहाच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याचीही हिंमत उरली नव्हती. तिच्या कर्माची फळे तिला अगदी सव्याज मिळाली होती. नेहाने अनिकेतकडे पाहिले आणि एक अत्यंत समाधानी हास्य केले. अनिकेतने मायराला कुशीत घेतले आणि दुसऱ्या हाताने नेहाचा हात घट्ट पकडला. आजोबांच्या चेहऱ्यावर
आपल्या नातीबद्दल एक प्रचंड अभिमान झळकत होता. आजीने दिलेली जबाबदारी त्याने आज अत्यंत समर्थपणे पार पाडली होती. प्रकाशरावाने मात्र त्या दिवशी नेहाचा हात धरूनच एक वचन दिलं. पोरी, आता मी कधीही तुझ्या कष्टांचा गैरफायदा होऊ देणार नाही. माझ्या उपचारांचा खर्च तू थेट कर, पण माझ्या नावाखाली कोणी तुझ्याकडून 1 रुपयाही उकळणार नाही. त्या शब्दांनी नेहाच्या मनावरील बाबांबद्दलचा गैरसमज पूर्णपणे दूर झाला. नेहा, अनिकेत, मायरा आणि आजोबा त्या घरातून अत्यंत स्वाभिमानाने ताठ मानेने बाहेर पडले. ठाण्याच्या त्या झगमगत्या पण आतून पोखरलेल्या घरातून बाहेर पडताच नेहाला एक अत्यंत मोकळा आणि शुद्ध श्वास घेता आला. तिच्या खांद्यावरील 9 वर्षांचे ते भयंकर ओझे आज कायमचे उतरले होते. कारमध्ये बसताना नेहाने शेवटचे एकदा त्या घराकडे पाहिले आणि तिच्या मनात एक अत्यंत सुंदर आणि कायमस्वरूपी कोरला जाणारा विचार आला. कुटुंबावर प्रेम करणं, त्यांच्यासाठी खंबीरपणे उभं राहणं आणि वेळप्रसंगी स्वतःच्या इच्छांचा त्याग करणं हे नक्कीच योग्य आहे. पण त्या प्रेमाच्या आणि त्यागाच्या नावाखाली स्वतःला कायम गृहीत धरू देणं, स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची राख रांगोळी होऊ देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा रक्ताची नातीच तुमचा ATM मशीनसारखा वापर करू लागतात तेव्हा तो नात्यांचा दोर वेळेत कापणं हा स्वार्थीपणा नसून ती स्वतःच्या स्वाभिमानाची सर्वात मोठी पूजा असते. खऱ्या प्रेमाला हिशोबाची गरज नसते, पण जिथे फक्त हिशोबच ठेवले जातात तिथे प्रेमाची अपेक्षा करणं मूर्खपणाचे असते. आज नेहाने ती अपेक्षा कायमची सोडून दिली होती. तिच्या कुशीत मायरा हसत होती. शेजारी अनिकेतचा भक्कम हात होता आणि समोर एक अत्यंत सुंदर, पारदर्शक आणि खोट्या नात्यांच्या ओझातून मुक्त असे नवे आयुष्य तिची वाट पाहत होते. या कथेतून एवढंच कळतं की कुटुंबासाठी जगणं चुकीचं नाही, पण कुटुंबाच्या नावाखाली स्वतःचा स्वाभिमान गमावणं चुकीचं आहे. प्रेम नेहमी आदर मागतं, वापरून घेणं नाही. तुमच्या मते नेहाने घेतलेला निर्णय योग्य होता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या माणसांशी शेअर करा आणि अशाच भावनिक कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.